मुंबई महापालिकेत विरोधी पक्ष नेत्या आणि माजी महापौर किशोरीताई पेडणेकर आमच्या सोबत आहेत. ताई, आज मुंबई महापालिका कार्यालयामध्ये जे काही घडलं त्या अंतर्गत महापौर रितू तावडे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी तुमच्यावरती आरोप लावलेला आहे की तुम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये घुसून दमदाटी केलेली आहे, रिकी केलेली आहे. आणखीन गंभीर आरोप आहेत. मुळात हे गंभीर आरोपच नाही आहेत, हे बालिश आरोप आहेत. मी तर खुलेआम कार्यालयात गेले, ज्या कार्यालयामध्ये एमएस डिपार्टमेंट म्युन्सिपल सेक्रेटरीचे लोक काम करतात त्यांना मी माझ्या पत्राची उकल दिली की 30 मार्चपासून आम्ही तुम्हाला पत्र पाठवतोय. तुमच्याकडनं म्हणजे तुम्ही महापौरांकडनं का पत्र घेऊन आम्हाला पाठवली नाही? कारण एमएस डिपार्टमेंट हेच काम करण्यासाठी तिथे ठेवलेलं आहे. 3-3, 4-4 PA त्याच्यासाठीच असतात आणि ते त्याची उकल घेतली पाहिजे. मुंबईकरांनी मला जेव्हा पत्रव्यवहार केला आहे, माझ्या माझ्या प्रभाग अध्यक्ष म्हणून किंवा एखाद्या ज्येष्ठ नगरसेवक म्हणून ज्यांनी माझ्याकडे टाकलेलं पत्र आणि मी त्यांना पाठवलेलं पत्र आहे त्याच्यावर अजून सह्या नाही झाल्या. आणि मी तेवढंच मागितलं की जे आम्ही पत्रव्यवहार केला आहे त्या पत्राचा तुम्ही काय उत्तर आलं आहे मला दाखवा. कदाचित ते पत्र तुम्ही पाठवलं आहे की नाही ते आम्हाला दाखवा. त्या स्टाफनी सांगितलं महापौर सह्याच नाही करत. मी म्हटलं ठीक आहे, मला दाखवा कशा नाही सह्या केल्या. मग जो एक कच्चा ड्राफ्ट बनवला जातो, ॲक्नॉलेज ड्राफ्ट, त्याच्या सह्याच नव्हत्या आणि त्याचेच मी फोटो काढले, माझ्या दालनात काढले. आणि ज्या वेळेला मी दालनात गेली, दालनात म्हणजे त्यांच्या दालनात नाही, जो पब्लिकसाठी दालन जे उघडं असतं आणि पब्लिक येऊन, जेव्हा नागरिक येऊन आपल्या प्रश्नाच्या उकल घेत असतात, तर मी सामान्य नागरिक तर आहेच, पण मी विरोधी पक्षनेता पण आहे. मग मी माझ्या आलेल्या प्रश्नांची उत्तरं का नाही आली, हा जर मी म्युन्सिपल सेक्रेटरी डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांना विचारलं तर महापौरांचा इथे संबंधच काय? त्यांचा आरोप आहे की तुम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांची परवानगी सेवा गेल्यात आणि त्यांच्या कार्यालय जो आहे एंट्री पासून दालनापर्यंत त्यांच्या कार्यालय. बरोबर आहे, तो त्यांचाच आहे. पण म्युन्सिपल सेक्रेटरी जे आहेत ते काय घरून आणलेत काय? ते महानगरपालिकेच्या ॲक्टनुसार मिळालेत ना. मग त्यांना जाब विचारणं चुकीचं आहे का? आणि मुंबईकरांसाठी आम्ही जाब विचारतोय, आलेल्या प्रश्नांची उत्तरं का येत नाही? आणि मी रेकॉर्ड पण सांगितलं का त्याचं तिथे वेगळंच चालू होतं. मला वाटलं की ह्याची काय चर्चा आहे, म्हणजे अशी मजा करत असतात. काम नाही तर तुम्ही पत्रांची उकल. त्यांनी उलट मी एमएस डिपार्टमेंटचं कौतुक करेन, त्यांनी ॲक्नॉलेज ड्राफ्ट बनवले पण महापौरांनी सह्याच नाही केल्या. त्यामुळे ते फायनल पत्र कोणाला पाठवू नाही शकत. मग हा दोष कोणाचा आहे? म्युन्सिपल सेक्रेटरीचा. मला जेव्हा कळलं की ते सगळं पत्र त्यांच्याकडे देतात, या सह्या नाही करत आहेत, तर याला दोषी सेक्रेटरी नाही महापौर आहेत. आणि बालिश आरोप काही. बरं, तुम्ही जेव्हा तुमच्या रील पाठवता, तुम्ही सप्तपदी ज्याला आपण म्हणतो ना महापालिकेची, अमित साटम पुढे तुम्ही मागे, मग ते चालतं, तेव्हा रेकी नाही होत. म्हणजे माझा काय संबंध रेकीचा? मला माझी महापौर सुरक्षितच पाहिजे. ज्या मुंबईच्या महापौर ह्या कायम सुरक्षित असल्या पाहिजे. त्यामुळे असले कटकार असताना आम्ही नाही करत घाणेरडे. मी एमएस डिपार्टमेंटला उत्तर विचारलंय, एमएस कडनं मी प्रश्न विचारला, मला उत्तर आलं की महापौर सह्या करत नाही. त्यांचा असा आरोप आहे की तुम्ही जे काय आज केलेलं आहे तो महापालिकेच्या इतिहासात असं कधी नाही झालेलं. महापालिकेचा इतिहास असं घडतच नाही. महापौर लगेच पत्र पाठवून उकल घेत असतात. ह्याच अशा पहिल्या महापौर आहेत की पत्रांवर सह्याच नाही करत. करेक्ट बोलल्या. हा इतिहासातला पहिला आहे की विरोधी पक्षाला अशी उकल घ्यावी लागली. तुम्ही जर सह्या करून पत्र पाठवले असती तर ही वेळच आली नसती आमच्यावर. पण बरोबर बोलल्या, असं कधीच घडलं नाही, ते तुम्ही घडवता. त्यांचं म्हणणं होतं की मी रस्त्यावर उभा आहे लोकांच्या प्रश्नासाठी. मात्र त्यांचं असं म्हणणं आहे आणि तुम्हाला त्यांनी सांगितलं की चुकीचं मलाही विचारू नका, मी ऐकणार नाही तुमचं. पण त्या काय म्हणतात ते मला नका. मी काय कोणासाठी केलं ते विचारा. त्या काय म्हणतात, त्या दिसल्या आज रस्त्यावर काही, आणि रस्त्यावर असतील तर का मेहरबानी करता का? त्यासाठी तर तुम्हाला बसवलंय. आम्ही पण काम करतोय, आम्ही नाही मोठेपणा सांगत आहे मी रस्त्यावर आहे, मी ह्याच्यावर आहे. मला काय करायचं? तुम्ही रस्त्यावर उभे राहा ना तर अजून कुठे उभे राहा. मला मुंबईच्या प्रश्नावरती उकल ही झालीच पाहिजे, हा माझा आग्रह आहे. एक त्यांनी तुमच्या विरोधात आता ते मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करू दे, तो त्यांचा अधिकार आहे.
जो एक व्यक्ती स्वातंत्र्याचा जो अधिकार, मुळात मी जरी महापौरांच्या जाण्याच्या दालनामध्ये जो मुंबईकरांसाठी तो स्टाफ बसलेला असतो आणि ज्याची उकल प्रत्येक मुंबईकरांपासून ते अगदी थेट माझ्यापर्यंत विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे, तर मी केलं आहे. मी कुठे डिनाय करते, मी गेली आहे, मी त्यांना जाब विचारला आहे आणि त्या जाबाप्रमाणे माझ्या प्रश्नांची मी दिलेल्या पत्रांचे पत्र घेऊन आलेत. मी त्यावेळेला त्याचे फोटोही काढलेत. मला माहिती होतं की 100 चुव्वे खाके भी बिल्ली चली हज में असंच होणार आहे. शेवटचा प्रश्न ताई, मुंबईमध्ये पावसामुळे आता कोणतरी गटारात पडतो आणि मृत्यू होते, झाड कोसळून मृत्यू होते, हे सर्व जे काही सुरू आहे ते थांबत नाही. कसं पाहता ह्याला तुम्ही? हे मुंबई महापालिका आणि महापौरांचा अपयश आहे. मुळात गेली 25 वर्ष आम्ही कारभार केला तर आमच्याबरोबर भाजप होतंच. म्हणजे गेली 25 वर्ष भाजप आहे. गेली 5 वर्ष म्हणजे गेली नगरसेवक नसताना पण भाजपच प्रशासकाबरोबर काम करत होतं आणि आत्ताचं हे म्हणजे 30 वर्ष भाजप मुंबईत काम करत आहे. मग आम्हाला पण प्रश्न पडला, भाजपने सगळंच जर आम्ही वाईट चांगलं आम्ही केलं तर तुम्ही काय केलं 30 वर्षात? हा प्रश्न आहे ना. हा प्रश्नाचं उत्तर द्या. त्यामुळे तुमची गेली 4 वर्षाचं, आत्ताचे हे आणि मागची 25 असं उलट आमच्यापेक्षा तुम्ही जास्त काम केलंय 30 वर्षात. तर 30 वर्षाचा लेखाजोखा द्या. धन्यवाद. या होत्या किशोरी पेडणेकर ताई. त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबई महानगरपालिकामध्ये जवळपास 30 वर्षे भाजप सुद्धा सत्तेत होती आणि त्यांनी काय केलं, त्यांनी त्याचा लेखाजोखा द्यावं अशी त्यांनी मागणी केलेली आहे. कॅमेरा पर्सन रुपेश कांबलीसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.